Hello friends, good morning all of you. Today I am Pradhyapak Maitre. I am going to teach you the noun clause. आज आपण या टॉपिक मध्ये noun clause हा घटक शिकणार आहोत. तर मग आपण सुरुवातीला बघून घेऊयात की noun clause कसा ओळखायचा किंवा एखाद्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉजचा हा noun clause कसा असतो ते पाहूयात. आता प्रथम आपल्याला हे माहिती पाहिजे की क्लॉजचे मुख्य प्रकार किती आहेत, नंतर मेन क्लॉजचे प्रकार, सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार. तर बघा मित्रांनो की क्लॉजचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. पहिला आहे मेन क्लॉज, दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. आता बऱ्याच जणांना ही अडचण असते की एखाद्या वाक्यातील मेन क्लॉज कसा ओळखायचा, एखाद्या वाक्यातील सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा. तर बऱ्याच पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की ज्या वाक्यांचा अर्थ पूर्ण लागतो अशा वाक्याला मेन क्लॉज म्हणायचं आणि ज्या वाक्यांचा अर्थ पूर्ण लागत नाही अशांना सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं. तर मग मुळात आपली अडचण अशी असते की आपल्याला एक तर इंग्लिश बोलता येत नाही, आपल्याला इंग्लिश लिहिता येत नाही. मग आपल्याला जर समजा वाक्याचा अर्थ जर समजत नसेल तर मग आपण त्या एखाद्या वाक्याचा अर्थ पूर्ण लागतो का नाही लागत, मग जर लागत नाही हे जर आपल्याला जर कळत जर नसेल तर आपल्याला त्या वाक्यातील मेन क्लॉज अथवा सबऑर्डिनेट क्लॉज ओळखता येणार नाही. तर मग त्यासाठी एक साधी आणि सोपी दुसरी सबऑर्डिनेट क्लॉज ओळखण्याची एक पद्धत आहे, ती आहे ज्याही वाक्याची सुरुवात कंजक्शनने होते अशाला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. मग ज्याही वाक्याची सुरुवात, बघा सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा, ज्याही वाक्याची सुरुवात कंजक्शनने होते त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज. आता मेन क्लॉज कसा ओळखायचा, ज्याही वाक्याची सुरुवात कर्त्याने, सहाय्यकारी क्रियापदाने, मुख्य क्रियापदाने, डब्ल्यू शब्दाने होत असेल तर त्याला म्हणायचं मेन क्लॉज. आता बघा या ठिकाणी जेही मी तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज अथवा मेन क्लॉज ओळखण्याची जी ट्रिक सांगितलेली आहे तर ती तुम्हाला असे लक्षात येणार नाही, त्यासाठी आपल्याला उदाहरणं पाहणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी एक मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. वाक्य असं आहे, हुम यू गेव अ पेन इज माय सन. मग आता हे जे दिलेलं वाक्य आहे या वाक्यामध्ये हा आहे सब ऑर्डिनेट क्लॉज आणि हा आहे मेन क्लॉज. मग आता बघा की या ठिकाणी हुम हा आहे कंजक्शन. मग आता बऱ्याच जणांना ही अडचण असते की सर हुम ह्याला कंजक्शन का म्हणायचं, त्याला डब्ल्यू शब्द का म्हणायचा नाही. मग आता बघा मी समजू शकतो किंवा तुमची अडचण, पण आपल्याला जर एखाद्या वाक्यामध्ये आपले जे डब्ल्यू शब्द आहेत तर ते कधी डब्ल्यू शब्द असतात तर कधी कंजक्शन असतात. मग आता तर ते कंजक्शन कधी असतात, ते डब्ल्यू शब्द कधी असतात हे प्रथम आपण जाणून घेऊया. आता बघा आपल्या एखाद्या वाक्यामध्ये जेही क्रियापद असतं, कारण वाक्याचा आत्माच हा क्रियापद आहे, क्रियापदा सोडता आपलं वाक्य नसतं. मग आपण बघूया की या ठिकाणी ह्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये क्रियापद आहे गेव. आपल्या एखाद्या वाक्यामध्ये जेही क्रियापद असतं आणि त्याचं जेही फर्स्ट अथवा सेकंड फॉर्म असतं अशा फर्स्ट अथवा सेकंड फॉर्मला सब्जेक्ट असतोच. मग या ठिकाणी गेव इज द सेकंड फॉर्म. मग आता सेकंड फॉर्म आणि फर्स्ट फॉर्मला कोण असतो, सब्जेक्ट. मग ह्या गेवचा सब्जेक्ट आहे यू. ह्या गेवचा सब्जेक्ट कोण आहे, यू. आपल्या वाक्यामध्ये कर्त्याच्या अगोदर जर एखादा डब्ल्यू शब्द आला म्हणजेच कर्त्याच्या पूर्वी सहाय्यकारी क्रियापद न येता डब्ल्यू शब्द आला तर त्या डब्ल्यू शब्दाला डब्ल्यू शब्द न म्हणता त्याला म्हणायचं कंजक्शन. म्हणून हे झालं कंजक्शन. आता या ठिकाणी हुम हे कंजक्शन आहे. मग ज्याही वाक्याची सुरुवात कंजक्शनने होते त्याला आपण म्हणतो तर सबऑर्डिनेट क्लॉज. मग या ठिकाणी हुम यू गेव अ पेन हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. आता आपल्याला बघायचं की मेन क्लॉज, इज माय सन हा झाला आपला मेन क्लॉज. आता आपल्याला बघायचंय की मेन क्लॉज मधील क्रियापद. मग या ठिकाणी मेन क्लॉज मधील क्रियापद आहे इज. मग मेन क्लॉज मध्ये जर क्रियापदाचं फर्स्ट अथवा सेकंड फॉर्म यांना जर सब्जेक्ट नसेल, मेन क्लॉज मधील क्रियापदाच्या पहिल्या आणि दुसऱ्या रूपाला जर करता नसेल तर असा पहिल्या अथवा दुसऱ्या रूपाच्या अगोदर येणारा सबऑर्डिनेट क्लॉज ह्या मेन क्लॉज मधील क्रियापदाचा कर्ता म्हणून काम करतो. मग
सब ऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील क्रियापदाचा कर्ता म्हणून काम करत असेल तर त्या अशा सब ऑर्डिनेट क्लॉजला म्हणायचं नाउन क्लॉज. मग हा झाला सब ऑर्डिनेट क्लॉजचा नाउन क्लॉज. बघा, कधीही मेन क्लॉज मधील क्रियापदाचा कर्ता जर सब ऑर्डिनेट क्लॉज असेल तर त्याला म्हणायचं नाउन क्लॉज. आता दुसरं वाक्य बघूयात. बघा, वाक्य असं आहे, whom you gave a pen is my son. मग या ठिकाणी बघा, whom you gave a pen हा झाला आपला सब ऑर्डिनेट क्लॉज आणि हा झाला आपला मेन क्लॉज. मग आता तुम्ही म्हणताल सर ह्या दोन्ही वाक्यामध्ये काय फरक आहे? बघा, आता या ठिकाणी हे मेन क्लॉज मधील क्रियापद आहे इज. मग इज या मेन क्लॉज मधील क्रियापदाच्या अगोदर हा सब ऑर्डिनेट क्लॉज आहे आणि इज या मेन क्लॉज मधील क्रियापदाला करता नाही, मग हा सब ऑर्डिनेट क्लॉज होणार नाउन क्लॉज. परंतु मी जर समजा वाक्य असलेलं द बॉय, वाक्य असलेलं द बॉय whom you gave a pen is my son असं जर वाक्य जर लिहिलं तर या ठिकाणी ह्या मेन क्लॉज मधील क्रियापदाला सब्जेक्ट आहे, म्हणून या ठिकाणी हा सब ऑर्डिनेट क्लॉजला कर्ता म्हणजे सब्जेक्ट म्हणून काम करता येत नाही. मग सब ऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील क्रियापदाचा सब्जेक्ट म्हणून काम करू शकत असेल तर असा सब ऑर्डिनेट क्लॉज हा नाउन क्लॉज असतो. मग या ठिकाणी ह्या इज या क्रियापदाला सब्जेक्ट आहे, मग हा या इज या क्रियापदाचा हा सब्जेक्ट म्हणून काम करू शकत नाही, मग हा नाउन क्लॉज होणार. मीन्स इट इज नॉट अ नाउन क्लॉज. हा नाउन क्लॉज नाही. तर मग या ठिकाणी whom you gave a pen हा whom शब्द बॉय बद्दल माहिती सांगतोय, मग हा नामाबद्दल माहिती सांगतोय, म्हणजे हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. हा कोणता क्लॉज झाला? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आता पुढचं उदाहरण बघूयात. आता वाक्य असं आहे, he is whom you gave a pen. he is whom you gave a pen. मग या वाक्यामध्ये whom you gave a pen हा झाला सब ऑर्डिनेट क्लॉज आणि हा झाला आपला मेन क्लॉज. आता आपल्याला बघायचंय की मेन क्लॉज मधील क्रियापद कोणतं आहे? इज आहे. मग इज या क्रियापदाला कर्ता आहे. मग मेन क्लॉज मधील क्रियापदाचा कर्ता जर सब ऑर्डिनेट क्लॉज असेल तर तो नॉन क्लॉज होऊ शकतो. मग या ठिकाणी मेन क्लॉज मधील क्रियापद इज ह्याला कर्ता आहे, मग हा कर्ता म्हणून काम करू शकत नाही. मग आता हा पहिला झाला. आता दुसरा प्रकार आहे की सब ऑर्डिनेट क्लॉज. कोणता क्लॉज? सब ऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉज मधील क्रियापदाचं पूरक म्हणून काम करत असेल तर असा सब ऑर्डिनेट क्लॉज हा नॉन क्लॉज असतो. मग आपल्याला माहिती आहे की वाक्यामध्ये टू बीच्या रूपानंतर येणारं नाम या सर्वनाम हे पूरक असतं. मग या ठिकाणी ह्या इज या क्रियापदाला कॉम्प्लिमेंट नाही, म्हणून या ठिकाणी हा सब ऑर्डिनेट क्लॉजला कॉम्प्लिमेंट म्हणून काम करावं लागेल. मीन्स whenever any subordinate clause works as the subject of the verb which is in the main clause, that time it is also noun clause. Any subordinate clause which works as complement of the verb which is in the main clause, that time it is also noun clause. Any subordinate clause which works as the object of the verb which is in the main clause, that time this subordinate clause is also noun clause. मग या ठिकाणी हा सब ऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील या क्रियापदाचा कर्ता म्हणून काम करतोय, मग हा कोणता क्लॉज होणार? नाउन क्लॉज. आता पुढचं वाक्य बघा की मी जर समजा असं लिहिलं ही इज द बॉय. वाक्य काय? ही इज द बॉय whom you gave a pen. वाक्य काय? ही इज द बॉय whom you gave a pen. या ठिकाणी हा झाला सब ऑर्डिनेट क्लॉज. मग आता आपल्याला बघायचंय
की हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तर हा सबऑर्डिनेट क्लॉज मधील कंजक्शन आहे हुम आणि हे हुम हे मेन क्लॉज मधील बॉय या पूरक बद्दल माहिती सांगता येईल. मग सबऑर्डिनेट क्लॉज या हा मेन क्लॉज मधील क्रियापदास करता म्हणून काम करू शकत नाही का, तो क्रियापदाच्या आधी नाही. मग तो क्रियापदाच्या नंतर आहे. बघा इथंही हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे या मेन क्लॉज मधील क्रियापदाच्या नंतर आहे. मग या मेन क्लॉज मधील क्रियापदाला पूरक नाही म्हणून सबऑर्डिनेट क्लॉज हा ह्या मेन क्लॉज मधील क्रियापदाचा पूरक म्हणून काम करतो म्हणून हा झाला नाउन क्लॉज. परंतु या ठिकाणी मेन क्लॉज मधील क्रियापदाला पूरक आहे म्हणून ह्या ठिकाणी ह्या सबऑर्डिनेट क्लॉजला पूरक मीन्स कॉम्प्लिमेंट म्हणून काम करता येत नाही. मग हा सबऑर्डिनेट क्लॉज हा नाउन क्लॉज म्हणून काम करत नाही. मग या ठिकाणी हा सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉज मधील पूरक मीन्स कॉम्प्लिमेंट बद्दल माहिती सांगतो. मीन्स एनी सबऑर्डिनेट क्लॉज विच शोज मोर इन्फॉर्मेशन अबाउट द complement which is in the main clause, that time this subordinate clause is also adjective clause, so that it is also adjective clause. This is also adjective clause. मग या ठिकाणी हा सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील पूरक बद्दल माहिती सांगते म्हणून adjective clause आणि या ठिकाणी हा सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील क्रियापदाचे कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक म्हणून काम करते म्हणून हा झाला नाउन क्लॉज. हा दोन्ही मधील फरक आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि नाउन क्लॉज मधील. आता पुढचं वाक्य बघूयात. एक वाक्य असं आहे, राम गेव whom you sent. राम गेव whom you sent. आता हे एक दिलेलं वाक्य आहे. मग या वाक्यामध्ये whom you sent is the subordinate clause. Now first tell me why is it subordinate clause? Because this sentence is started with the conjunction. Here whom is the conjunction, so that it is also subordinate clause. And Ram gave is the main clause. आता आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी हा जो whom you sent हा सबऑर्डिनेट क्लॉज चा कोणत्या प्रकारे आपण ते बघूयात. मग आता बघा मेन क्लॉज मधील क्रियापद, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला मेन क्लॉज मधील जे क्रियापद आहेत ते आधी ओळखता येणं आवश्यक आहे आणि मेन क्लॉज मधील क्रियापदाच्या सबऑर्डिनेट क्लॉज अगोदर आहे का नंतर आहे ही माहिती असणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी हा मेन क्लॉज मधील क्रियापदाच्या नंतर आहे. मग कधीही वाक्यामध्ये क्रियापदाच्या नंतर हे ऑब्जेक्ट असतं. मग आपल्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या नंतर हे एक तर कॉम्प्लिमेंट असतं. मग जर वाक्यामध्ये टू बीचं रूप असेल तर टू बीच्या रूपानंतर 99% हे कॉम्प्लिमेंट असतं पण विदाउट प्रिपोजिशन. मग आता या ठिकाणी बघा whom you sent की रामने दिलं पण कुणाला, ज्याला तुम्ही पाठवलं. मग गेव या क्रियापदाचं हे झालं ऑब्जेक्ट. म्हणजे या ठिकाणी whom you sent ज्याला तुम्ही पाठवलं, मग रामने दिलंय पण कुणाला दिलंय, ज्याला तुम्ही पाठवलं त्याला. मग या ठिकाणी देण्याची क्रिया कुणावर झाली, व्यक्तीवर झाली. कोणत्या व्यक्तीवर झाली, ज्याला तुम्ही पाठवलंय त्याच्यावर. मग ज्याच्यावर क्रिया होते त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट. आणि वाक्यामध्ये येणारं सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अथवा कॉम्प्लिमेंट हे नाउन असतं. मग हा झाला नाउन क्लॉज. कोणता झाला, नाउन क्लॉज. आता हेच जर वाक्य आपण असं लिहिलं, राम gave the boy. Ram gave the boy whom you sent. वाक्य काय, राम gave the boy whom you sent. This whom you sent is also subordinate clause. Why is it subordinate clause? Because this whom is also conjunction. Now tell me why is whom conjunction? Because it is before the subject. Before the subject, WH word works as a conjunction, so that whom is conjunction. And this is conjunction, so that it is a subordinate clause. And this subordinate clause does not works as the object of the verb which is in the main clause. So that it is not also adjective. It is not also noun clause. बघा आता हे whom you sent हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि whom हे कधीही वाक्यामध्ये
व्यक्तिवाचक कर्माच्या ऐवजी असतं. मग आता मेन क्लॉज मधील क्रियापदाला हे कर्म आहे. मग कर्म आहे आणि हे व्यक्तिवाचक कर्म आहे. मग म्हणून ह्या ठिकाणी हुम यू सेंड, ज्याला तुम्ही पाठवलं तो व्यक्ती असणार आणि व्यक्ती हे कर्म आहे. म्हणून या ठिकाणी ह्या गिव्ह या क्रियापदाला ऑलरेडी कर्म आहे. मग मेन क्लॉज मधील क्रियापदाचं हे कर्म म्हणून काम करू शकत नाही, म्हणून हा नॉन क्लॉज होणार नाही. मग ज्याला तुम्ही पाठवलं तो कोण आहे? बॉय. मग हा हुम शब्द मेन क्लॉज मधील नामाबद्दल माहिती सांगतोय, म्हणून हा होणार ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कोणता क्लॉज होणार? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. मग तुमच्या फरक लक्षात आला असेल नाउन क्लॉज आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये. म्हणजे की तुमच्या हे लक्षात आलं असेल की आपल्या एखाद्या वाक्यामध्ये जोही मेन क्लॉज असतो, मेन क्लॉज मधील क्रियापदाचा कर्ता, मेन क्लॉज मधील क्रियापदाचे कर्म, मेन क्लॉज मधील क्रियापदाचे पूरक, म्हणून जर आपला सबऑर्डिनेट क्लॉज जर काम करत असेल तर असा सबऑर्डिनेट क्लॉज हा नाउन क्लॉज असतो. डबल व्याख्या सांगतो. सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉज मधील क्रियापदाचा कर्ता, मेन क्लॉज मधील क्रियापदाचे कर्म, मेन क्लॉज मधील क्रियापदाचे पूरक म्हणून जर काम करत असेल तर असा सबऑर्डिनेट क्लॉज हा नाउन क्लॉज असतो. बघा, सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉज मधील कर्त्याबद्दल, कर्माबद्दल किंवा पूरक बद्दल माहिती सांगत असेल तर असा सबऑर्डिनेट क्लॉज हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील क्रियापदाचा कर्ता, मेन क्लॉज मधील क्रियापदाचे कर्म, मेन क्लॉज मधील क्रियापदाचे पूरक म्हणून काम करत असेल तर असा सबऑर्डिनेट क्लॉज हा नॉन क्लॉज असतो. म्हणजे कर्ता कर्म पूरक म्हणून काम केलं तर नॉन क्लॉज, कर्ता कर्म पूरक बद्दल माहिती सांगितलं तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज. हा दोन्ही मधील फरक आहे. आपण त्याचे काही उदाहरणं बघूया. आता बघा, एक वाक्य आहे, हु प्ले क्रिकेट. हु प्ले क्रिकेट इज माय सन. आता हे जे दिलेलं वाक्य आहे या वाक्यामध्ये हु प्ले क्रिकेट इज ऑल्सो सबऑर्डिनेट क्लॉज. दिस इज ऑल्सो सबऑर्डिनेट क्लॉज. And is my son is also main clause. It is also main clause. Now we have to find first the main verb which is in main clause. आपल्याला सुरुवातीला शोधायचे की मेन क्लॉज मधील मेन वर्ब. मग आता ह्या ठिकाणी मेन क्लॉज मधील मेन वर्ब आहे इज. आता तुम्हाला मी हे बाकीच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे की आपल्या एखाद्या वाक्यामध्ये जर टू बीच्या रूपानंतर क्रियापदाचं फोर्थ अथवा थर्ड फॉर्म नसेल तर अशा वाक्यामध्ये टू बीचं रूपच हे मेन वर्ब असतं. मग या ठिकाणी ह्या टू बीच्या रूपानंतर मेन वर्बचं फोर्थ अथवा थर्ड फॉर्म नाही, म्हणून हेच मेन वर्ब आहे. मग ह्या मेन वर्बला सबऑर्डिनेट, बघा मेन वर्बला सब्जेक्ट नाही, म्हणून या ठिकाणी हा सबऑर्डिनेट क्लॉजला ह्या मेन क्लॉज मधील क्रियापदाचं सब्जेक्ट म्हणून काम करावं लागणार आहे. मग जर सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील क्रियापदाचा सब्जेक्ट म्हणून काम करत असेल तर तो असतो नाउन क्लॉज. आता बघा, या ठिकाणी मेन क्लॉज मधील मेन वर्ब आहे इज आणि इज या क्रियापदाला कधीही एकवचनीच करता असणं आवश्यक आहे. मग आता बघा, या ठिकाणी इज या क्रियापदाचा हा झाला करता. मग आपल्याला बघायचं आहे की हा जो कर्ता आहे हा एकवचनी आहे का अनेकवचनी. आता बघा, इज या क्रियापदाचा हु जर कर्ता म्हणलं तर हु कसा पाहिजे? एकवचनी पाहिजे. मग हु जर एकवचनी असेल तर प्ले हे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे. मग जर वाक्यामध्ये कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाच्या फर्स्ट फॉर्मला यस, इयस अथवा आयस प्रत्यय असतं. मग या ठिकाणी क्रियापदाला यस, इयस, आयस प्रत्यय नाही म्हणजे हा कर्ता अनेकवचनी झाला. मग हा अनेकवचनी करता इजला चालत नाही. मग एक तर आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी इजला एकवचनी करता पाहिजे. मग हु एकवचनी बनवण्यासाठी आपल्याला हे तर यस प्रत्यय लावावं लागेल, त्याच वेळेस हे वाक्य बरोबर होईल. आता तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी सरनी वाक्य चुकीचं लिहिलं काय,
बघा की आपल्याला नेहमी असं फाइंड आउट द रॉंग पार्ट याच्यावरती हा प्रश्न विचारला जातो. मग आता या ठिकाणी हा झाला सबऑर्डिनेट क्लॉजचा नाउन क्लॉज. आता हे जर मी ह्या ठिकाणी द बॉय घेतलं, कोणता शब्द घेतला? द बॉय. मग ह्या मेन क्लॉज मधील या क्रियापदाला करता आहे, मग हा होणार ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कोणता क्लॉज होणार? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. मग आता आपण काय करू, पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नाउन क्लॉजचे जेही प्रकार आहेत ते पाहूया.